आजच्या या पत्रकार परिषदेसाठी सर्व पत्रकारांचे मनापासून स्वागत करतो। या पत्रकार परिषदेसाठी जे आपल्याशी संवाद साधणार आहेत ते पक्षाचे सरचिटणीस कोषाध्यक्ष आमदार माननीय शिवाजीराव गर्जे साहेब, माझे सहकारी प्रवक्ते संजयजी तटकरे, माननीय प्रांताध्यक्ष खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांचा 2 दिवसीय दौरा आहे आणि याची माहिती आपल्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला कळावी यासाठी आजची ही महत्त्वाची पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेले आहे। मी माननीय गर्जे साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या सगळ्यांशी संवाद साधावा। नमस्कार। माझे ज्येष्ठ सहकारी माझे खासदार आनंदजी परांजपे, आपले दुसरे प्रवक्ते माझे सहकारी संजय तटकरे, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रतिनिधी, प्रिंट मीडियाचे प्रतिनिधी, सर्वांचं मी स्वागत करतो। प्रामुख्याने माननीय प्रदेशाध्यक्षांच्या दौऱ्याच्या संदर्भात मी बोलणार आहे। आपल्याला माहिती आहे की जनसन्मान यात्रा आमच्या पक्षाकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये जाणार आहे। त्यानिमित्ताने 14 तारखेला माननीय प्रदेशाध्यक्ष नगरच्या दौऱ्यावर होते। 22 तारखेला माननीय अजितदादांनी पारनेर, अहमदनगर, श्रीगोंदा आणि कर्जत या ठिकाणी जाऊन आमच्या महिला भगिनी ज्या आहेत त्यांना या जनसन्मान यात्रेमधील हेतू सांगितला। नंतर माननीय दादांनी जे बजेट सादर केलेलं होतं, सर्वसामान्यांचं हित, गोरगरिबांचं हित, त्यांचा जो आर्थिक स्तर आहे तो उंचावण्यासाठी ज्या ज्या काही योजना आणलेल्या आहेत महायुती सरकारने, त्या संदर्भात चर्चा केली, मार्गदर्शन केलं आणि त्यांच्या अडीअडचणीसुद्धा समजावून घेतल्या। महिला भगिनींच्या मोठ्या प्रमाणामध्ये रिस्पॉन्स मिळाला। महिला भगिनींनीसुद्धा त्यांना त्यांच्या अडीअडचणी, काही अटी शिथिल केल्या पाहिजेत का काय केल्या पाहिजेत हे सर्व मनमोकळेपणाने सांगितलेलं आहे। आतासुद्धा एक जनसन्मान यात्रेच्या निमित्ताने माननीय प्रदेशाध्यक्षांनी दौरा आयोजित केलेला आहे, पक्षाकडून आपल्या दौरा आयोजित केलेला आहे। उद्या आणि परवा 2 दिवसाचा दौरा नाशिक जिल्ह्याचा आहे। माननीय प्रदेशाध्यक्ष आज नाशिकला जातील। उद्या त्यांचा सकाळपासूनच दौरा सुरू होईल। पहिल्यांदा ते जिल्हा कार्यकारिणी फ्रंटल सेलचे जिल्ह्याचे लेवलचे अध्यक्ष, ज्या ठिकाणी त्यांचा दौरा होणार नाही अशा ठिकाणचे तालुका अध्यक्षही, फ्रंटल सेल सर्वच पदाधिकारी याची ती आढावा बैठक असेल। आढावा बैठक घेताना माननीय अजितदादांनी आणि या महायुती सरकारने ज्या योजना आणलेल्या आहेत नवीन जनहिताच्या, त्या संदर्भातही ते चर्चा करतील। कोणी काय काम केलेलं आहे याचाही आढावा घेतील। ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुका विधानसभेच्या त्या संदर्भातही बोलतील, मार्गदर्शन करतील, कार्यकर्त्यांच्या अडीअडचणी समजावून घेतील। काही दिवसानंतर माननीय अजितदादांचाही दौरा नाशिक जिल्ह्यात होणार आहे। त्या संदर्भातही पूर्वतयारीच्या दृष्टीने त्याचाही आढावा घेण्यात येईल। पहिल्यांदा जिल्हा कार्यकारिणी जिल्हा स्तरावरच्या जी बैठक आहे ती होईल, शहर आणि ग्रामीणची देखील। त्यानंतर ते देवळालीला जातील, म्हणजे नाशिक रोडला। तिथे आमच्या आमदार आहेत आहिरेताई, त्यांच्यासह जे पदाधिकारी आहेत, तालुका अध्यक्ष असतील किंवा पदाधिकारी, यांची आढावा बैठक होईल।
त्या ठिकाणी चर्चा होईल, अडीअडचणी समजावून घेण्याच्या दृष्टीने सुद्धा विचारविनिमय होईल आणि ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी सुद्धा काही सूचना, काही नियोजन होईल. त्यानंतर ते सिन्नरला जातील. सिन्नरला जाऊन कोकाटे साहेब आमचे आमदार आहेत तिथे, त्यांच्या समेत बैठका होतील, चर्चा होईल, मार्गदर्शन होईल, अडीअडचणी समजावून घेऊन त्यानंतर ते कोपरगावला जातील. तिथे आमचे आमदार आशुतोष काळे साहेब आहेत, त्यांनी नियोजन केलेलं आहे बैठकीचं. त्या ठिकाणी सुद्धा बैठक होईल, कार्यकर्त्यांशी चर्चा विचारविनिमय होईल. नंतर ते येवल्याला जातील. या बैठकीमध्ये माजी खासदार समीर भाऊ भुजबळ राहतील आणि आपले जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी सर्वच राहतील आणि मुक्काम त्यांचा येवलेला होईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे सोमवारी 29 तारखेला त्यांचा दौरा सकाळी निफाड आहे. आमदार दिलीप काका बनकर, आपले कार्यकर्ते, सगळे समन्वयक, पदाधिकारी सर्वांचीच बैठक होईल निफाडला आणि त्यानंतर ते दिंडोरीला जातील. दिंडोरीला जिरवाळ साहेबांचा मतदारसंघ आहे, ते राहतील, आपले तालुका अध्यक्ष राहतील, पदाधिकारी सर्व राहतील, विचारविनिमय होईल, चर्चा होईल. संघटनात्मक बाबीवर जास्त प्रमाणामध्ये भर आहे. आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे ज्या योजना आहेत, मुख्यमंत्री लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांच्या बाबत वीज मोफत देण्याबद्दल असेल किंवा ज्या 3 महिला भगिनींना 3 गॅस सिलेंडर देण्याचा उपक्रम असेल शासनाकडून, या सर्व योजनाच्या संदर्भात ती चर्चा होईल किंवा शेतकऱ्यांना जे अनुदान देण्यात येणार आहे त्या संदर्भात देखील. ज्या ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळाला तर आणखी त्याची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीने चर्चा होईल. कॅम्प्स घेण्यात येते जेणेकरून सर्वसामान्य माणसाला अर्ज करताना किंवा त्यामध्ये सहभागी होताना त्रास होणार नाही, सुकरता यावी या दृष्टीने चर्चा होईल आणि उपाययोजना देखील होतील आणि पुढचं त्यांचं दिल्लीचं मार्गक्रमण करतील. आता या ठिकाणी जाताना फक्त कळवण राहिलेलं आहे, तर त्या ठिकाणी माननीय दादा जाणार आहेत, त्यांचा 2-3 दिवसानंतर दौरा आहे म्हणून आपण कळवण ठेवलेलं आहे. बाकीचा सर्व एरिया आपण कव्हर केलेला आहे. आपले ज्या ज्या ठिकाणी आमदार महोदय आहेत त्या ठिकाणचे मतदारसंघ आपण घेतलेले आहे. शहरात देखील चर्चा होईल, अशा प्रकारचा तो दौरा आहे. आज प्रामुख्याने मी दौऱ्याच्या संदर्भातच बोलणार होतो आणि बाकीचे विषय जे आहेत मी आनंदजींना विनंती करतो, दोघांनाही, संजयला देखील, बाकीचे विषय त्यांनी बोलावेत अशी माझी त्यांना विनंती आहे. दौऱ्या